हॅलो डिअर, आज आपण बघत आहे प्रादेशिक घडामोडी सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 यामध्ये राहिलेला पाठ. तर महत्त्वपूर्ण काय, कारण की मराठी अभिजात भाषेला दर्जा मिळालेला आहे, म्हणून आपल्याला प्रादेशिक घडामोडीसोबतच इतर पण प्रादेशिक घडामोडी आपल्याला कव्हर करणं आहे. तर मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. किती? 5 भाषांना. मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, म्हणजेच क्लासिकल लँग्वेज म्हणून दर्जा मिळालेला आहे. तर आता अभिजात दर्जाप्राप्त भाषांची संख्या किती झालेली असेल मग? तर 11 झालेली आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. तर इथून आपल्याला प्रश्न विचारू शकते सरळ, आता अभिजात दर्जा प्राप्त भाषांची संख्या किती झाली? 11. तर अभिजात मराठी भाषा दिवस हा कधी साजरा करण्याचा निर्णय घेतला? तर 3 ऑक्टोबर. मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय कधी घेतला? 3 ऑक्टोबर. तर मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती करणारा प्रस्ताव कोणी मांडला? तर 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारने. मग यामध्ये 2024 मध्ये अभिजात भाषा दर्जा प्राप्त जर बघितल्या भाषा तर कोणती आहे? मराठी आहे. आणि त्यासोबत जर बघितलं पाली, संस्कृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषा आहेत. तर यापूर्वी अभिजात भाषा दर्जा प्राप्त असलेल्या भाषा कोणत्या मग? तर त्यामध्ये जर बघितलं तर पहिली तमिळ. आता तमिळ जर बघितलं, तमिळमधला 4 हे म सारखा दिसतो, एवढं लक्षात ठेवा, म्हणून आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तमिळ ही 2004 मध्ये तिला मिळाला. संस्कृत तर पंचमहाभूत संस्कृत पद्धतीने जर म्हटलं तर 5 2005 मध्ये. म्हणजे हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने थोडंसं पण रिलेट करायचं, क्लिक झालं पाहिजे. तेलंगू 2008 मध्ये आणि कन्नड 2008 मध्ये मिळाला. मल्याळमला 2013 मध्ये मिळालेला आहे. तर ओडिया 2014. लक्षात ठेवा, ओडियाला 2014. कारण की आता अभिजात भाषेला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणून आपल्याला विचारू शकते सिक्वेन्सनुसार, क्रमानुसार. तर अभिजात दर्जाबद्दल जर बघितलं तर 12 ऑक्टोबर 2004 रोजी केंद्र सरकारने अभिजात भाषा म्हणून भाषांची एक नवीन श्रेणी तयार करायचं असं सांगितलं. आणि त्यावेळेस पहिली भाषा 2004 मध्ये अभिजात भाषा दर्जा प्राप्त तमिळ भाषा आहे. तर अशा पद्धतीने 2004 मध्ये सांस्कृतिक मंत्रालय हे दर्जा देणार आणि त्यासाठी एक त्यांची पात्रतेची तपासणी करण्यासाठी त्या भाषेची तर एक भाषिक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. तर महत्त्वपूर्ण काय आहे मग यामध्ये आपण ते पॉईंट हायलाईट केलेले आहेत. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार कोणाला आहे? मग केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे. गृह मंत्रालयाने 2005 मध्ये हा सांस्कृतिक मंत्रालयाला अधिकार दिलेला आहे. 2005 मध्ये की अभिजात भाषेचा दर्जा सांस्कृतिक मंत्रालयाला दिला जातो. पुढे मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून असा अहवाल कोणत्या समितीने दिला मग? तर 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, जे त्यांनी मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून अहवाल दिलेला आहे. लक्षात ठेवा, अहवाल देणारी समिती महत्त्वपूर्ण आहे. तर आता का अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो हे महत्त्वपूर्ण आहे. तर ती भाषा ऐतिहासिक पुरातन जर बघितलं तर भाषा किमान 1500 ते 2000 वर्षाच्या कागदोपत्री इतिहास असावा, म्हणजेच लेखी पुरावा त्या भाषेचा असावा. दुसरं, सांस्कृतिक वारसा असावा त्या भाषेचा, म्हणजेच भाषेत सांस्कृतिक वारसा म्हणून गणल्या जाणाऱ्या प्राचीन साहित्याचा भाग असावी ती भाषा. कारण की आपल्या मराठी भाषेमध्ये साहित्य पण आहेत. वेगळेपणा काय आहे मग? अभिजात भाषा आणि तिची नंतरची रूपे यामध्ये स्पष्ट फरक असायला हवा. साहित्यिक परंपरा, भाषेला मूळ साहित्यिक परंपरा असावी, दुसऱ्याकडून उधार घेतलेली नसावी ती भाषा. तर साहित्यिक परंपरा पण आहे. तर हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, लक्षात ठेवा, विचारू शकते आपल्याला अभिजात भाषेच्या दर्जासाठीचे निकष. आता महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024. आता यामध्ये काय की या महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणास मान्यता मिळालेली आहे. तर राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारशीनुसार राज्याचे 2028 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था गाठण्याचे उद्दिष्ट आहे. तर तुम्हाला विचारू शकते की राज्याचे कोणत्या वर्षापर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था गाठण्याचे उद्दिष्ट आहे? तर 2028 पर्यंत. एवढं सिंपल, एवढं या लॉजिस्टिक धोरणामध्ये लक्षात ठेवायचं. तर केंद्र शासनाच्या नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी 2022च्या आधारे भारतातील लॉजिस्टिकवर होणारा खर्च 14 ते 15% आहे. तर हे 10 वर्षाच्या कारवाईच्या विकासाला सामोरे ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला 5 लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तर यामध्ये बाकी आपल्याला खर्चाबद्दल, महसुली उत्पन्नाबद्दल काही घेणे देणे नाही. तर या धोरणाची वैशिष्ट्य बघू आपण आता. 2029 पर्यंत संपूर्ण राज्यात 10,000 एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा यांचा विकास करण्यात येणार आहे.
तर आता हे समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा त्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारचे हब तयार करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय मेगा लॉजिस्टिक हब कुठे, तर पनवेल येथे प्रस्तावित नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संलग्न नवी मुंबई व पुणे क्षेत्रात 2000 एकर जमिनीवर इंटरनॅशनल मेगा लॉजिस्टिक हबचा विकास होणार आहे. तर एवढं लक्षात ठेवा, इंटरनॅशनल मेगा लॉजिस्टिक हब हे 2000 एकर जमिनीवर नवी मुंबई पुणे क्षेत्रात पनवेल. नॅशनल मेगा लॉजिस्टिक हब 500 एकर जागेवर नागपूर वर्धा मेगा लॉजिस्टिक हब, एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडला आहे, लक्षात ठेवायचं. राज्य लॉजिस्टिक हब आता छत्रपती संभाजीनगर, जालना, ठाणे, भिवंडी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुरंदर, पालघर, वाढवण हे काय आहे, हे 5 जर बघितले तर यामध्ये 5 या क्षेत्रांना लॉजिस्टिक हब म्हणून किमान 500 एकर जागेवर लॉजिस्टिक हब उपलब्ध होणार आहे. तर किती, राज्य लॉजिस्टिक हब 500 एकर जागेवर. प्रादेशिक लॉजिस्टिक हब नांदेड, देगलूर, अमरावती, बडनेरा, कोल्हापूर, इचलकरंजी, त्यानंतर नाशिक, सिन्नर, धुळे, शिरपूर हे 5 प्रादेशिक लॉजिस्टिक हब यासाठी 300 एकर जागा, लक्षात ठेवा. तर प्रादेशिकसाठी 300 एकर जागा आणि 500 एकर राज्य लॉजिस्टिक हबसाठी आणि आंतरराष्ट्रीय मेगा लॉजिस्टिक हबसाठी 2000 एकर आणि नॅशनल मेगा लॉजिस्टिक हबसाठी 1500 एकर. तर हे एकरमध्ये पण आपल्याला विचारू शकते, महत्त्वपूर्ण आहे. बाकी आपल्याला इतर यामध्ये वाचायची गरज नाही. तर जिल्हा लॉजिस्टिक नोड्स यामध्ये राज्यातील 25 जिल्हा लॉजिस्टिक नोड्स म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 ते 3 ठिकाणी किती 100 एकरावर जर बघितलं तर किती 100 एकरावर. बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्क शहरी आणि निमशहरी भागात म्हणजे शहरी व ग्रामीण भागात किमान 20,000 चौरस फूट बांधीव क्षेत्र असलेल्या क्षेत्रात बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्क असे संबोधले जाते. 20,000 चौरस फूट बांधीव क्षेत्र पाहिजे, त्यावेळेस त्याला बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्क संबोधले जाते. तर ह्या बाबी महत्त्वपूर्ण आहेत, 6 बाबी आहेत महत्त्वपूर्ण. तर हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. तर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय महाराष्ट्र शासनाने अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयाचे नाव आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवरा नदीवर असलेल्या भंडारदरा धरणाला विल्सन डॅम या नावाने पण ओळखले जाते आणि या धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला आर्थर हिल तलाव या नावाने ओळखले जाते. तर आता या भंडारदरा जलाशयाचे नाव आता काय झालेले आहे, वीर राघोजी भांगरे. तर 1910 मध्ये बांधकामाला सुरुवात आणि 1926 मध्ये उद्घाटन झालेले. आता जर बघितलं तर ह्या बाबी महाराष्ट्रातील जलाशयाचे नावे हे स्टॅटिक जीके मध्ये पण तुम्ही वाचले असेल, तरी पण एकदा गो थ्रू करू, थोडंफार ट्रिक पण सांगण्याचा प्रयत्न करतो मी. जायकवाडी गोदावरी नदीवर नाथसागर हे तर तुम्हाला माहितीच आहे. गोसीखुर्द हे पण माहिती आहे, इंदिरासागर वैनगंगा नदीवर. तोतला डोह पेंच नदीवर आहे, मेघदूत जलाशय. तामे तोमे लक्षात ठेवा. पानशेत अंबे नदीवर तानाजी सागर. तर पान आणि तान लक्षात ठेवायचं. वरसगाव मोसी नदीवर वीरबाजी पासलकर. आता वरसगावरून वरून वीर लक्षात ठेवायचं. भाटगर वेळवंडी नदीवर एसाजी कंग. भाये भैया भाये भाटगर एसाजी कंग अशा पद्धतीने. मांजरा मांजरा नदीवर निजाम सागर. तर निजामाजवळ मांजर असायची, तर एवढं लक्षात ठेवा. कोयना कोयना नदीवर शिवाजी सागर. तर कोयल हे शिवाजी महाराजांचं आवडता पक्षी होता, अशा पद्धतीने काहीतरी ट्रिक बनवायची. मुळा मुळा नदीवर तर ज्ञानेश्वर सागर. तर ज्ञानेश्वरांना मुळा आवडतो. राधानगरी भोगावती नदीवर लक्ष्मी सागर. तर राधालक्ष्मी. तापी प्रकल्प तापी नदीवर मुक्ताई सागर. तर तापी मुक्ताई सागर मुक्ता तापी अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं. तानसा तानसा नदीवर जगन्नाथ शंकर शेठ. तर ताजे ताजे लक्षात ठेवायचे. माणिकडोह कुकडी नदीवर शहाजी सागर. माणिक शहा लक्षात ठेवा. दूधगंगा नदीवर शाहू सागर. दूधगंगा नदीवर तर शाहू सागर जलाशयाचे नाव. तर शाहू महाराजांना दूध आवडायचे. तर चांदोली वारणा नदीवर वसंत सागर. तर चावा घ्यायचा. विष्णुपुरी गोदावरी शंकर सागर. तर विष्णू शंकर सागर लक्षात ठेवा. उजनी भीमा नदीवर यशवंत सागर. वैतरणा नदीवर मोडक सागर. वैतागल्यामुळे मोडले मी. बस अशा पद्धतीने ट्रिक बनवायच्या. तुम्हाला थोडंसं विचित्र वाटू देऊ नका. तर या पद्धतीने आपण अभ्यासाची एक टेक्निक असते, काय लक्षात ठेवायचं. तर काही गोष्टी आपल्याला ट्रिकनं पण लक्षात ठेवणं आवश्यक असते, म्हणजे थोडं जरी क्लिक झालं तर आपल्याला ॲन्सर निघू शकते ते.
महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण 2024. तर बघा आता या इथून प्रश्न काय विचारणार महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरणाबद्दल आपल्याला. तर आपल्याला पर्यटन क्षेत्राची असणारच पर्यटन धोरण, मग किती कालावधीचं असणार तर 10 वर्षाच्या कालावधीचा. तर एवढं लक्षात ठेवायचं. मग रोजगार निर्मिती खाजगी क्षेत्राद्वारे तांत्रिक ज्ञान व्यवस्थापन त्यासोबत कौशल्य आधारे प्रत्यक्ष 18 लाख व्यक्तींना रोजगार मिळणार. आता तुम्हाला तर माहितीच आहे रोजगार किती. मुख्य उद्देश काय आहे मग? ग्रामीण शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करणे. बघा आता मग महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण हे ग्रामीणसाठीच आहे का? नाही, शहरी भागामध्ये पण पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून द्यायचा. बस एवढं लक्षात ठेवा. बाकी उद्दिष्ट तर तुम्हाला पर्यटन स्थळांना पायाभूत सुविधा विकास हे करून देणे इथे माहितीच आहे. आता 4थे महिला धोरण, महिला दिनाचे औचित्य साधून. मग महिला दिन कधी असतो? 8 मार्च. तर 8 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या 4थ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. आता मग राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या धोरणाला जाहीर केलेल्या लक्षात ठेवा. आता यापूर्वीचे आपल्याला महिला धोरणे बघायची आहे आणि मुख्यमंत्री. तर बघा पहिले महिला धोरण जर बघितलं तर 1994 कुणाच्या कार्यकाळात? शरद पवार यांच्या कार्यकाळात. दुसरे महिला धोरण जर म्हटलं तर 2001 मध्ये कुणाच्या कार्यकाळात? विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात. तिसरे जर बघितलं तर हे महिला धोरण 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात. आता या धोरणाची वैशिष्ट्ये यामध्ये अष्टसूत्रीवर भर दिलेला आहे. तर अष्टसूत्री तर 8 सूत्र कोणते आहेत ते बघा. आता महिलांबाबत जर बघितलं आरोग्य पोषण स्वास्थ्य हे राहणारच. शिक्षण कौशल्य असणार त्यामध्ये. महिलांप्रती हिंसाचाराला आळा घालणे हे तर असणारच. प्रशासन आणि राजकीय सहभाग त्यांचा पण असणार त्यामध्ये. त्यासोबत समान उपजीविकेचे रोजगार साधने उद्योजकता हे तर असणार. आणि परिवहन पण लागणार महिलांसाठी. निवारा पण लागणार. स्वच्छताविषयक सुविधा पण असणार. आणि नैसर्गिक संसाधनाची व्यवस्थापनाबद्दल त्यांना हवामानबद्दल अनुकूलता असणार. त्यासोबत इतर क्षेत्र पण असणार. ह्या बाबी तुम्हाला माहिती असणार. अष्टसूत्रीवर भर दिलेला लक्षात ठेवाय फक्त. आता अंमलबजावणीमध्ये कालमर्यादा महत्त्वपूर्ण आहे. तर बघा जर महिला धोरण बघितले आपण तर अल्प कालासाठी जर बघितलं तर 6 ते 1 वर्ष. दीर्घ काळासाठी जर बघितलं म्हणजेच मध्यम काळासाठी जर बघितलं 1 ते 3 वर्ष आणि दीर्घसाठी 3 ते 5 वर्ष हे धोरण राहणार. आता प्रभावी अंमलबजावणीसाठी समित्या होत्या काही. तर राज्यस्तरीय उच्च अधिकारी समिती याचे अध्यक्ष कोण असतो? तर मुख्यमंत्री. तर राज्यस्तरीय विशेष कृती दल याचा अध्यक्ष महिला व बालविकास मंत्री. तर जिल्हास्तरीय अंमलबजावणी आणि सुकाणू समिती याचा अध्यक्ष पालकमंत्री असणार जिल्ह्याच्या लेवलला. तर हे आपण महिला धोरण बघितलेले आहे. आता पुढे बघूया आपण महाराष्ट्र MSME संरक्षण प्रदर्शन. आता यामध्ये जर बघितलं तर ठिकाण पुणे येथे झालेले आहे. तर महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो यामध्ये ठिकाण पुणे लक्षात ठेवा. तर आवृत्ती किती आहे? पहिली, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर यावेळीची थीम जर बघितली महाराष्ट्र MSME संरक्षण प्रदर्शनाची तर इन्स्पायर, लर्न आणि एंगेज हे एवढं लक्षात ठेवा. उद्देश जर बघितला तर मध्यम आणि लघु उद्योगांना चालना देणे हेच असणार. बाकी आपल्याला वाचायची गरज नाही त्यामध्ये. आता पुढे जर बघितलं तर अहिल्यानगर नावाला मंजुरी. तर अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर झालेले आहे. तर बघा आता अहमदनगरबद्दल थोडक्यात आपण बघूया. तर निजामशहाने 1490 मध्ये कोटबाग निजाम हा राजवाडा बांधला आणि हे शहर वसवले. तर निजामशहाची ही राजधानी बनली. मग त्यानंतर अहमदनगरची जी काही तुलना आहे हे कैरो आणि बगदाद या शहरांच्या श्रीमंतांशी केली जायची. आणि 1822 मध्ये याच नावाने जिल्ह्याची निर्मिती केली कोणी? ब्रिटिशांनी. तर एवढं लक्षात ठेवा. निजामशहा यांनी कोटबाग निजाम हे राजवाडा बांधला. तिथूनच त्याचं एक शहर वसवली त्यांनी. त्यानंतर मग ब्रिटिशांचा ताबा त्यावर आला. 1822 मध्ये त्यांनी हे जिल्हाच निर्मिती केला अहमदनगर या नावाने. अहिल्यादेवी होळकरांबद्दल जर म्हटलं तर त्यांचा जन्म अहिल्यानगरमध्येच झालेला आहे, जामखेड येथे. तर वडील मानकोजी शिंदे या गावचे पाटील होते. यांची मुलगी आणि अहिल्यादेवीचे बालपण याच गावात झालेले आहे. इंदूर संस्थानच्या खंडेराव मल्हारराव होळकर यांच्याशी विवाह झाला आणि त्या अहिल्यादेवी मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी 28 वर्षे त्यांनी राज्यकारभार सांभाळलेला आहे. आता अलीकडे बदलण्यात आलेली नावे बघा. एक शॉर्टमध्ये व्हिडिओ मी अपलोड केला होता, त्यामध्ये चेंज झालेले नावं पण ते ॲड केले होते मी. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला मिळेलच. तर अलीकडे बदलण्यात आलेली नावे औरंगाबादचे झालेले आहे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे झालेले आहे धाराशिव, वेल्हे जिल्हा पुण्यामधील आहे त्याचं नाव झालेलं आहे राजगड. तर राजगड हे शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी ठरलेलं आहे. तर पुणे विमानतळ याचे झालेले आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ नाव झालेलं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आता आपल्याला बघायचे आहे संक्षिप्त प्रादेशिक घडामोडी.
संक्षिप्त प्रादेशिक घडामोडी बघू. खांदेरी किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर राज्याच्या पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. कुणाला? खांदेरी किल्ल्याला. बरं, या किल्ल्याचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण तर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या बेटाचे महत्त्व ओळखून 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या निर्जन बेटावर तटबंदी करण्यास काम सुरू केले होते. कधी? 1672 मध्ये. म्हणजेच आता आपण जर बघितलं तर एखाद्या स्मारकाला, प्राचीन स्मारकाला एक सांस्कृतिक पर्यटन घोषित करणे, ह्या बाबतीत जर बघितलं तर या अधिनियमाचं जर बघितलं तर हे अधिनियम महत्त्वाचं आहे आपल्याला. महाराष्ट्र प्राचीन स्मारके अधिनियम 1960. बस एवढंच लक्षात ठेवा, 1960चा अधिनियम आहे. आता पुढे बघा, महत्त्वाची न्यूज आहे. वनाटीची स्थापना. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, या बार्टीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र वनाटी ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आता जसं तुम्ही बार्टी बघता तर त्या बार्टीच्या धर्तीवर आता वनाटी ही वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण केंद्र संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तर मुंबई येथे ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला विचारू शकते सिम्पली, वनाटी ही संस्था कुणाच्या नावावर आहे? तर वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण केंद्र संस्था. तर ही बार्टीच्याच धर्तीवर आहे. पुणे जिल्ह्यातील पारवडी गावात अभय प्रभावन संग्रहालय या जैन तत्वज्ञान आणि भारतीय वारशांच्या समर्पित विचारांच्या सर्वात मोठ्या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर हे सर्वात मोठे संग्रहालय आहे. भारतीय वारशांना समर्पित विचारांना सर्वात मोठ्या संग्रहालयाचे उद्घाटन. तर हे वर्तुळाकार रचना याची जवळपास महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. पुणेमध्ये अभय प्रभावन संग्रहालय आहे. पहिले राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर. आता कुठे मग? महाराष्ट्र सरकारने जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज भारतातील पहिले एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू केलेले आहे. तर कुठे? नवी मुंबईतील महापे येथे. लक्षात ठेवा, पहिले राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर महाराष्ट्राच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नवी मुंबईमधील महापे येथे. 2016 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास आता कोणाचे नाव देण्यात आले आहे? रतन टाटा यांचे. तर पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नाव आहे. पुढे जर बघितलं आपण, विविध महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे 2024 मध्ये. तर महाराष्ट्र राज्याने विविध समाजांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा आता हे महामंडळ: लाड शाकीय वाणी 16 कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, लोहार ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, शिंपी संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ, गवळी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ. तर हे जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकते की नवीन महामंडळ कोणती स्थापन करण्यात आलेली आहे. तर सोनार संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, आर्यवैश्व श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ नागपूर. तर लक्षात ठेवा, आर्यवैश्य कुठे आहे? तर वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ नागपूर. ब्राह्मण परशुराम आर्थिक विकास महामंडळ, राजपूत वीर शिरोमणी महाराज महाराणा प्रताप विकास महामंडळ आर्थिक विकास महामंडळ. राजपूत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ, एवढं लक्षात ठेवा. पुढे नंगारा भवनाचे उद्घाटन. कुठे? पोरादेवी, वाशिम जिल्ह्यामध्ये पोरादेवी येथे आहे. तर विरासत ए बंजारा म्हणून आहे, वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आलेले आहे पोरादेवी येथे. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क. महाराष्ट्र राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कची स्थापना करण्यात आलेली आहे. तर काय आहे मग हे? प्रत्यक्षपणे अंदाजे 3000 व्यक्तींना उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोजगार उपलब्ध होणार आहे. तर हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे मग? नागपूर येथील गोरेवाडा तलावाजवळ विकसित करण्यात येणार आहे. तर बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात भारतीय सफारी बरोबरच आफ्रिकन सफारी सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर देशातील सर्वात मोठे संग्रहालय नागपूर गोरेवाडा तलावाजवळ. तर आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात भारतीय सफारी बरोबरच आफ्रिकन सफारी पण होणार आहे. तर जवळपास 1914 हेक्टर क्षेत्रफळावर विकसित होणारे हे प्राणी संग्रहालय देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय ठरणार आहे. तर देशी गाई राज्यमाता गोमाता घोषित.
तर देशी गायला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. तर आता जीएसचा पार्ट म्हणून आपल्याला विभागानुसार गायींच्या जाती विचारू शकते आपल्याला. तर मराठवाडा विभागात जर बघितलं, देवणी बघायला मिळते आपल्याला, गायींची जात. लाल कंधारी पण बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार जातीची गाय बघायला मिळते आपल्याला. तर उत्तर महाराष्ट्रात डांगी, तर विदर्भात गवळाऊ अशा गायींच्या जाती आपल्याला बघायला मिळतात. तर हे जोड्या लावामध्ये जीएसच्या पार्ट म्हणून येऊ शकते. करंटला अटॅच करून विचारू शकते. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र. तर महाराष्ट्र सरकारने आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ केलेला आहे. तर ही योजना जर बघितली तर स्वावलंबी बनवण्यासाठी, विविध रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून. तर एवढंच लक्षात ठेवायची गरज आहे आपल्याला. पुढील न्यूज आहे, तोरणमाळामध्ये आढळलेले अश्मयुगीन मानव ठसे. आता कुठे तोरणमाळा, कुठे ते नंदुरबारमध्ये. तर इथे आपल्याला अश्मयुगीन मानवी ठसे आढळलेले आहेत. 2 सुबक दगडी कुऱ्हाडी इथे मिळालेल्या आहे. तर तोरणमाळा जर बघितला आपण तर सातपुड्यांची रांग मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यामध्ये पसरलेली आहे. बस एवढंच महत्त्वाचं आपल्याला या न्यूजमध्ये. तर पुढे बघा, 3 प्रकल्पांचे भूसंपादन रद्द. आता महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने 3 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूसंपादन काय रद्द करण्यात आलेले आहे. ते कोणते रद्द करण्यात आलेले बघा. शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा जाते 805 किलोमीटरचा होता, ते रद्द करण्यात आलेला आहे. औद्योगिक महामार्ग पुणे नाशिकचा होता 213 किलोमीटरचा, रद्द करण्यात आलेला आहे. आणि भक्तिपीठ महामार्ग सिंदखेड राजा आणि शेगाव 109 किलोमीटरचा आहे. हे तिन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूसंपादन रद्द करण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ. आता आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. तर 80% आदिवासी तर 20% अन्य विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे इथे. मराठी भाषा विद्यापीठ. मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी मराठी भाषेचे गाढे अभ्यासक डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर रिद्धपूर अमरावती येथे हे विद्यापीठ उभारण्यात येत आहे. शिवरायांचा पुतळा. आता बघा, हे किती एक दुर्दैवाची गोष्ट आहे, किती निगेटिव्ह न्यूज आहे. आणि हे विचारायला का आपल्याला नाही, प्रश्नच नाही. फक्त सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. आता इथे मिळाले नदीजोड प्रकल्पास मान्यता. आता यामधून प्रश्न काय विचारणार आहे, कुठली नदीजोड प्रकल्प आहे, काय, नाशिक जळगाव जिल्ह्यात, एवढं लक्षात ठेवा. बाकी तर महत्त्वपूर्ण वाटत नाही, तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. विश्वशांती बुद्धविहाराचे उद्घाटन. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. उदगीरमधील बुद्ध विहार हे कर्नाटकातील कलबुर्गी येथे. खाशबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल. आता सिंपली यामध्ये काय विचारणार तुम्हाला, तर खाशबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल कुठे उभारणार आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये गोडेश्वर येथे, लक्षात ठेवा. एडीबीकडून महाराष्ट्राला $500 दशलक्ष म्हणजे महाराष्ट्रातील तृतीयक आरोग्य सेवेपर्यंत पोहोचण्यासाठी दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी तर एडीबीकडून आता महाराष्ट्राला $500 दशलक्ष हे आपल्याला हेल्थ केअरच्या बाबतीत मिळालेलं आहे. तर महाराष्ट्रातील पहिले सोलर विलेज कुठे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मन्याची वाडी या राज्यातील पहिल्या सोलर विलेजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कुठे मग, सातारा जिल्ह्यामध्ये पाटण येथे, मन्याची वाडी येथे. तर पहिले महाराष्ट्रातील सोलर विलेज, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. तर प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांना 100% पर्यंत सौर ऊर्जेवर वीज पुरवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांना 100% वीज पुरवल्या जाते. महाविस्टा प्रकल्प. राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले कोणतं केंद्रबिंदू आहे, तर सेंट्रल विस्टा. या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर आता काय पुनर्विकास करण्यात येणारा राज्याचा महाविस्टा प्रकल्प, एवढंच लक्षात ठेवायचं. तर एवढं आपल्याला, तर यामध्ये डीप जायची काही गरज नाही आपल्याला. पुढे बघा, देऊळ कातळ शिल्प. आता महाराष्ट्र सरकारने 1960च्या महाराष्ट्र प्राचीन स्मारके, आपण याआधी पण बघितलेलं आहे ही न्यूज. तर यामध्ये दुसरं स्थळ होतं. आता काय आहे, तर रत्नागिरीतील देऊळ कातळ शिल्प हे काय झालेलं आहे, आता मग संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे 1960 अंतर्गत. तर याआधी आपण खांदेरी किल्ला बघितला होता, हे संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आला होता. तर अधिनियम 1960चा, महाराष्ट्र प्राचीन स्मारके अधिनियम 1960चा. तर हे रत्नागिरीतील देऊळ कातळ शिल्प हे पण आता संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर राज्यात पानमांजर, गिधाड आणि रानम्हैस प्रजनन केंद्र. राज्यात पानमांजर म्हणजे ऑटर, गिधाड, रानम्हैस प्रजनन केंद्रासाठी मंजुरी मिळालेली आहे. तर लक्षात ठेवा, नाशिक येथे गिधाड आणि गडचिरोली येथे रानम्हैस प्रजनन केंद्र उभारण्यात येणार आहे. तर नाशिक येथे आता गिधाड जर बघितलं प्रजनन केंद्र आणि गडचिरोली येथे रानम्हैस प्रजनन केंद्र.
पुढे रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात. आता जालना ते जळगाव या दरम्यान रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा असणार आहे. तर या बोगद्याची लांबी 23.5 किलोमीटर. हे एवढं लक्षात ठेवा. तर कुठे असणार आहे? जालना ते जळगाव रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा. तर त्याची लांबी विचारू शकते 23.5 किलोमीटर. गोखले संस्थेची लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून नेमणूक. आता गोखले संस्थेची लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेची राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तर नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सरकारने 2022 मध्ये मित्रा या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आता गोखले इन्स्टिट्यूटसह IIT मुंबई, मुंबई विद्यापीठ आणि IIM नागपूर या संस्थांचा काय समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये बघा, पुणे रेल्वे स्थानकाचे 100 वर्षात पदार्पण. 100 वर्ष पूर्ण झालेले आहे रेल्वे स्थानकाला पुणेच्या. तर यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाचे पहिले डिझाईन 1915 मध्ये तयार झाले. तर वास्तूचे काम P. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले 1922 मध्ये सुरू झाले. तर 1925 मध्ये काम पूर्ण झाले आणि मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर त्यावेळेस कोण होते? तर लेस्ली विल्सन हे यांनी या स्थानकाचे उद्घाटन केले होते. तर 100 वर्ष पूर्ण आता कोणत्या रेल्वे स्थानकाला झालेले आहे विचारू शकते? तर पुणे रेल्वे स्थानक. तर एक्वा लाईन मेट्रो. तर एक्वा लाईन मेट्रो ही मुंबईची बहुप्रतीक्षित पहिली भूमिगत मेट्रो रेल आहे. तर लक्षात ठेवायचं, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला जोडणारा मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. सर्वात मोठा शहरी बोगदा आता कुठे? तर भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठा शहरी बोगदा आहे. याचे उद्घाटन करण्यात आलेले. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा. 1600 कोटी रुपये खर्च करून ठाणे बोरिवली हे प्रवासाचे अंतर 12 किलोमीटर कमी होणार. महत्त्वपूर्ण आहे, ठाणे बोरिवली सर्वात मोठा शहरी बोगदा आहे, लक्षात ठेवा. तर या बोगद्याची लांबी जर बघितली तर 11.8 किलोमीटर आणि 12 किलोमीटर अंतर हे ठाणे ते बोरिवलीचे कमी होणार आहे प्रवासाचे. वाघनखे. तर लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात येथून आणलेले आता वाघनखे हे खास आकर्षणासह 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सातारा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आलेले, लक्षात ठेवा. आता बघा, 8 रेल्वे स्थानकांच्या नावात बदल. तर 8 रेल्वे स्थानक बघूया आपण, त्याच्या नावामध्ये बदल झालेला. करी रोड लालबाग नवीन नाव झालेलं आहे. सँडहर्स्ट रोड डोंगरी हे नाव झालेले आहे नवीन. कॉटन ग्रीन याचं नाव काळा चौकी झालेलं आहे. डॉकयार्ड रोड माझगाव नवीन नाव झालेलं आहे. किंग सर्कल तीर्थसागर पार्श्वनाथ. मरीन लाईनचं मुंबादेवी हे नाव झालेलं आहे नवीन. चर्नी रोडचं गिरगाव आणि मुंबई सेंट्रलचं नाना शंकर आणि मुंबई सेंट्रल रेल्वेचं जर बघितलं तर नाना जगन्नाथ. तर मुंबई सेंट्रल रेल्वेचं नाना जगन्नाथ शंकरशेठ हे नाव झालेलं आहे. बहिष्कृत हितकारणी सभा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी स्टॅटिक जिगेचा पार्ट आहे की बहिष्कृत हितकारणी सभा 1924 रोजी मुंबई प्रांतात बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर या संस्थेला आता 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. या बाबतीत जे की डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण बाबी आहेत आणि बहिष्कृत हितकारणी सभेबद्दल ह्या आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर मुंबईमध्ये कृत्रिम भित्तिका. आता मुंबईतील वरळी कोळीवाड्याजवळ अरबी समुद्रात 210 कृत्रिम भित्तिका बसवल्या आहेत. तर मुंबई हे कृत्रिम भित्तिका बसवण्यात आलेले भारतातील पहिले शहर ठरलेले आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. कृत्रिम भित्तिका कुठे बसवलेली आहे? तर मुंबई शहरामध्ये बसवलेले आहे, लक्षात ठेवा. पहिली LNG बस. तर एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये भारतातील पहिली लिक्विफाईड नॅचरल गॅसवर म्हणजे LNG वर चालणारी बसचे उद्घाटन करण्यात आले. मराठवाडा रेल्वे कोच कारखाना. गुजरातमधील अहमदाबाद येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखाना राष्ट्राला समर्पित केलेला आहे. तर मराठवाडा रेल्वे कोच कारखाना कुठे उद्घाटन करण्यात आलेला आहे? मग लातूर येथे. श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम. आता आश्रमाला अवर्ग तीर्थक्षेत्राच्या श्रेणीमध्ये दर्जा दिलेला आहे. तर अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे आश्रम आहे. तर आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. तर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम कुठे? अ श्रेणीमध्ये अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे. कुणाचा? तर संत तुकडोजी महाराज समाधी आहे तिथे. वन विभागाचा वर्ल्ड रेकॉर्ड. आता वर्ल्ड रेकॉर्ड कशाबद्दल? तर 26 प्रजातीच्या 65,724 रोपट्यांसह भारत माता या शब्दाची काय निर्मिती केलेली आहे. चंद्रपूर येथे वन विभागातर्फे आयोजित ताडोबा महोत्सवांतर्गत काय झालेलं आहे? भारत माता हा शब्द लिहून रेकॉर्ड केलेला आहे.
तर हे भारतमाता शब्द 26 प्रजातीच्या 65,724 रोपट्यांनी हे तयार केलेलं आहे. तर हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे. पुढील न्यूज बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब. आता महाराष्ट्र राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेत स्थित प्रिडिक्शन यांच्या दरम्यान काय करार झालेला आहे. तर हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब महाराष्ट्रातील. तर महत्त्वपूर्ण आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीबद्दल आहे. तर तुम्ही वाचू शकता. फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी. आता डॉक्टरेट पदवी जपानच्या कोयासन विद्यापीठाने दिलेली आहे. बस एवढंच महत्त्वाचं आहे आपल्याला. तर प्रादेशिक वनलायनर घडामोडी बघूया आपण. कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर लंडन येथील जर बघितलं आर्टिफिशियल केंद्र आहे, या केंद्राला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे. महत्त्वपूर्ण आहे. तर ती केंद्र विचारू शकते तुम्हाला, लंडनमधील आहे. कोणत्या घटकांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तर 12 बलुतेदार या घटकांसाठी जर बघितलं तर संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर कुंभारी सोलापूर येथे सर्वात मोठा परवडणारा जगातील गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी सोलापूर. तर महत्त्वपूर्ण आहे, जगातील आहे आणि महाराष्ट्र राज्यात विशेष. कोणत्या जिल्ह्यातील तुळापूर येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळ स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे. तर पुणे येथे आता संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळ स्मारकाचे पुणे येथे भूमिपूजन करण्यात आलेले आहे. युरोपीय देशांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उपक्रमांच्या अनुषंगाने कोणत्या देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी महाराष्ट्र सरकारने करार केलेला आहे. तर जर्मनीचा बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी करार केलेला आहे. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. कोणत्या राज्याने शाळांच्या 500 मीटर परिसरात उच्च कॅफीन व एनर्जी ड्रिंक्सवर बंदी करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने. धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी छत्रपती येसूबाई यांच्या कोणत्या ठिकाणी असलेल्या समाधीला राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. तर माहुली सातारा याला पण संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी जे की अधिनियम आहे हे 1960चा आहे. याआधी आपण बघितलेलं आहे. खांदेरी किल्ला याला पण मिळालेला आहे. त्यानंतर आता हे माहुली सातारा हे पण आहे. महत्त्वपूर्ण आहे बाब. जंगलाच्या उन्हाळ्याच्या काळातील वन्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला देशातील पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आग शोधक यंत्रणा लावण्यात आलेली आहे. तर पेंच महाराष्ट्रामध्ये आग शोधक यंत्रणा लावण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, पेंच महाराष्ट्र या राष्ट्रीय उद्यानात लावण्यात आलेली आहे. पुंज तंत्रज्ञानामध्ये म्हणजेच क्वांटम तंत्रज्ञानावर देशातील प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी 2024 मध्ये क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम MS कुठे सुरू होणार आहे. तर आयसर पुणे येथे सुरू होणार आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रम क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित. महाराष्ट्र राज्यातील पहिली बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. तर मुंबई येथे पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज उभारण्यात येणार आहे. आता इथे काय विचारलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प ह्याची काय टप्प्यातील जे काही भूमिपूजन करण्यात आलेले आहे म्हणजे भंडारा तुम्हाला माहितीच आहे. तर आपण आता याचं नाव पण बघितलेलं आहे. आता पुढील न्यूज. राज्यातील रिक्षा मीटर चालकांसाठी काही म्हटले कार्यालय आहे. त्यासाठी जर बघितलं शहर मुंबई ते तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे 11 जुलै 2024 रोजी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी. तर पंढरपूर आहे. ज्येष्ठांसाठी स्थापन करण्यात येणारे ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी. ते मुंबई ठिकाणी. तर कोणत्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था RT कार्यालयाचे उद्घाटन. मुंबई येथे. कोणत्या जिल्ह्यातील पन्हाळगडाचा जोड किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावनगडाला 13 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता पन्हाळगडाला पण राज्य स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे कोल्हापूर. तर बघा कोल्हापूरमधील आहे. तर कोणते कोणते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे हे महत्त्वपूर्ण आहे आणि हे नोट डाऊन करून ठेवा. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे कोणत्या महानगरपालिकेतून वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची अंतिम अधिसूचना राज्य सरकारने दिलेली आहे. तर हे पुणेमध्ये आता जे काही स्वतंत्र नगर परिषद स्थापन होणार फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे यासाठी. कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार मिळालेला आहे. कुठे आहे ते. रत्नागिरी. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रादेशिक घडामोडी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहे. राहिलेल्या अंतरिक्ष घडामोडी ते पण आपण लवकर कव्हर करूया. पण जेवढे काही पाठ झालेले आहे आता
तर मला असं वाटते ऑलमोस्ट आपण पूर्ण केलेले आहे. तर राहिलेले पार्ट आपण थोडंफार एक रिकॉल म्हणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण जेवढे काही झालेले पार्ट आहेत ते सिक्वेन्सनुसार प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. ते तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त रिवाईज करा. आणि लवकरात लवकर तुम्हाला आता रिवाईज होईल या गोष्टी, कारण की मी सर्व बाबी फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व बाबी हायलाईट केलेल्या आहे. जर तुम्ही याच्या नोट्स तयार केल्या असेल तर वेल अँड गुड. व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार तुम्ही रिवाईज करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुमच्या सपोर्टसाठी धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता आपण पॉलिटीचं रिव्हिजन, रंजन गोळमे सरांचं रिव्हिजन बुक आहे, हे पॉलिटी रिव्हिजनसाठी आपण घेण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.